एक्झामिनेशनच्या वेळी विड्रॉ केले जातात. तर त्याचं कारण आहे कॅपेबल ऑफ इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन. म्हणजे तुम्ही जे काय प्रॉडक्ट किंवा प्रोसेस तुम्ही पेटंट करू इच्छिता ते इंडस्ट्रियल ऍप्लिकेबल असायला हवं. म्हणजे काय तर बाबा एखादा मी प्रॉडक्ट बनवलं आणि त्याचा जर काही औद्योगिक उपयोगच नसेल किंवा समाजाला काही उपयोग नसेल, त्यातून इकॉनॉमी जनरेट होणार नसेल, तर त्याचा काही उपयोग नाही आहे किंवा तिथं त्याची व्हॅल्यू कमी होते. त्यामुळे पेटंट ऑफिसला तुम्ही एखादं प्रॉडक्ट किंवा एखादी प्रोसेस पेटंट करता त्यावेळी ती इंडस्ट्रियल ऍप्लिकेबल असायला पाहिजे. ती सगळ्यात महत्वाची आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथं बघू शकतोय पेटंट ऍक्ट 1970च्या अंडर सेक्शन 3 मध्ये विच आर नॉट इन्व्हेन्शन्स, म्हणजे कुठली गोष्ट इन्व्हेन्शन नाही आहेत किंवा नाविन्य पूर्ण नाही आहेत असं त्याची एक लिस्ट आहे पॉइंट्सची. फ्रिवोलस ऑर ऑब्वियस, म्हणजे जी काय ऑब्वियस आहे, कॉमन आहे, ती गोष्ट होऊ शकत नाही. त्याच्यानंतर कॉन्ट्ररी टू वेल इस्टॅब्लिश नॅचरल लॉज, म्हणजे काय तर जे नैसर्गिक नियम आहेत त्यांच्या अगेन्स्ट जाणारी काही गोष्ट पेटंट होऊ शकत नाही. त्याच्यानंतर इंजुरियस टू पब्लिक हेल्थ, म्हणजे बाबा मी काहीतरी शोध लावतोय की समजा आता लेटेस्ट सुरू असलेली घटना कोरोना व्हायरस गेले 3 वर्ष आपण अनुभवतोय. तर कोरोना व्हायरस सारखी जर गोष्ट मी पेटंट करायला गेलो तर ती इंजुरियस टू पब्लिक हेल्थ आहे, कारण जगाने सगळ्या त्याचा हे अनुभवला. चायनावर त्याच्या मुळे खूप सारं बालंट आलेलं आहे ऑलरेडी जगात. तर अशी गोष्ट मी पेटंट करू नये किंवा करता कामा नये असं पेटंट ऑफिसचं किंवा पेटंट कायद्याचं एक हे आहे. त्याच्यानंतर डिस्कव्हरी ऑफ सायंटिफिक प्रिन्सिपल्स, ते आपल्याला पेटंट करता येत नाहीत. मिअर अरेंजमेंट ऑर रिअरेंजमेंट, म्हणजे काय जर समजा बाबा उदाहरण आहे की एखादं पार्ट आहे किंवा प्रोसेस, फॉर एक्झाम्पल आयसी इंजिन्स, इंटरनल कंबशन इंजिन्स, जे आपल्या सगळ्यांच्या गाड्यांमध्ये आता अवेलेबल आहे, 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक असतील, सगळे असतील. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं काहीतरी चेंज केला बाबा, किंवा इकडचं पार्ट काढून तिकडं लावला किंवा काही रिअरेंजमेंट केल्या, तर हे चालणार नाही, हे पेटंट होऊ शकत नाही. किंवा त्याच्यामध्ये 2 तरी गोष्टी असायला पाहिजेत की तुम्ही जी गोष्ट केली त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी फरक पडला पाहिजे. म्हणजे मी जी काही रिअरेंजमेंट करीन त्याच्यामुळे जर पॉल्युशन खूप कमी झालं किंवा फ्युएल कन्झम्पशन खूप बाबा कमी प्रमाणात व्हायला लागलं, त्याचा रेशो जर वाढला, तर ही गोष्ट आपण त्याच्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करू शकतो. पण मी अरेंजमेंट किंवा कमीत कमी बदल करून किंवा रिअरेंजमेंट काही चेंजेस करून पेटंट करता येणार नाही. त्यानंतर डिस्कव्हरी ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑर नॉन लिव्हिंग सबस्टन्सेस इन नेचर, म्हणजे निसर्गामध्ये आढळणाऱ्या जीव किंवा जिवंत वस्तू आहेत किंवा जीव आहेत किंवा लिव्हिंग सबस्टन्सेस, फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिझम्स, म्हणजे आय एम द मायक्रोबायोलॉजी पीपल, सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा त्याची पेटंट करण्याची पद्धत वेगळी आहे. ते इंडस्ट्रियल जे काही ऑर्गॅनिझम्स असतील, फॉर एक्झाम्पल इन्सुलिन प्रोडक्शनसाठी जे बॅक्टेरियाज वापरले जातात त्याचं पेटंट करणं ही वेगळी प्रोसेस आहे, कारण ते लॅबमध्येच हे केले जातात. नेचरमध्ये जे सापडणारे जीव असतील किंवा ऑर्गॅनिझम्स असतील त्याचं पेटंट आपण नाही करू शकत. त्याच्यानंतर मेथड ऑफ ऍग्रिकल्चर और हॉर्टिकल्चर, म्हणजे शेतीच्या संदर्भात असलेली किंवा हॉर्टिकल्चर म्हणजे जे काय आपण कलमाच्या संदर्भात कलम करतात झाडावर, त्याच्या संदर्भात असलेली मेथड पेटंट करता येणार नाही. याच्यामध्ये मे बी वाईड असा एक हे ठेवलेला आहे पेटंट ऑफिसने की शेतीशिवाय अन्न बनू शकत नाही, त्यामुळे ते पेटंटेबल नाही आहे. मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं अन्न आणि औषध याच्या संदर्भातलं मोनोपॉली आपल्या सरकारला किंवा हे अपेक्षित नाही आहे, त्यामुळे त्यांनी ह्या कायद्यामध्ये हे केलेलं आहे. आणि नॉन पेटंटेबल गोष्ट काय आहे, सेक्शन 4 मध्ये, पेटंट ऍक्ट 1970च्या सेक्शन 4 मध्ये नॉन पेटंटेबल गोष्ट काय आहे, तर ॲटॉमिक रिसर्चच्या संदर्भातली जी काही गोष्ट असेल ती तुम्ही पेटंट करू शकत नाही तुमच्या नावाने. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याच्यामध्ये कायमच हे राहील, इन्व्हॉल्व्ह राहील अशा गोष्टीमध्ये. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हाऊ पेटंट ग्रँटेड ऑर ऑब्टेंड, म्हणजे काय. आता आपण हे सगळं बघितलं पेटंट कसं काय आहे, कसं होतं, पण आता ते पेटंट घ्यायचं कसं ह्याचे आपण एक प्रोसेस बघू. हिअर इज द presentation of process, but we IPAR consult people's this process is divided into 4 parts majorly. Before the publication, after the publication, then before the examination and after the examination. These are the 4 stages. First, आयडेंटिफाय इन्व्हेन्शन, म्हणजे काय तर तुमचं इन्व्हेन्शन हे इन्व्हेन्शन आहे हे आयडेंटिफाय तुम्हाला करावं लागेल.
आणि त्याच्यानंतरची लगोलग असलेली स्टेप म्हणजे इन्व्हेन्शन एलिजिबल फॉर पेटंट प्रोटेक्शन. म्हणजे काय, ह्याच्यासाठी बाबा काय करावं लागेल, तुम्ही आता हे मी तुम्हाला सांगितलं. तुमच्यासाठी महत्वाचा प्रश्न असणार काय, आयडेंटिफाय मला कसं करायचं. तर हे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यासाठी आम्ही लोक त्याला एक टर्म वापरतो, सर्च रिपोर्ट. म्हणजे काय, तर जे काही आता माझं इन्व्हेन्शन आहे, मला वाटतंय की बाबा त्याचं पेटंट व्हायला हवं किंवा ते होऊ शकतंय, तर ते इन्व्हेन्शन आहे पहिल्यांदा मला आयडेंटिफाय करावं लागेल. त्याच्यासाठी एक मेथड आहे, त्याला आम्ही सर्च रिपोर्ट म्हणतो. त्याचा सर्च रिपोर्ट बनवतो. सर्च रिपोर्टमध्ये काय असतं, तर पेटंट ऑफिस, इंडियन पेटंट ऑफिस असेल तर इंडियन पेटंट ऑफिसचा इंडियन पेटंट डाटाबेस जो अवेलेबल आहे ऑनलाईन, त्यानंतर US पेटंट डाटाबेस आहे, जपान पेटंट डेटाबेस आहे, युरोपचा पेटंट डेटाबेस आहे, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा आहे, जर्मनीचा आहे. अशा वेगवेगळ्या कंट्रीजचे पेटंट डेटाबेसेस आहेत. त्याच्यानंतर अनदर ऑप्शन आहे गुगल स्कॉलर. हा एक असे वेगवेगळे डाटाबेसेस तुम्हाला सर्च करावे लागतील. सर्च याच्यासाठी म्हणतोय की आता ऑनलाईन असल्यामुळे सोपं झालेलं आहे का, ते तुम्हाला सर्च करावे लागतील की तुम्ही जे केलेलं आहे बाबा ते पेटंट ऑलरेडी झालेलं आहे का, त्याच्या संदर्भाने काही संशोधन झालेलं आहे का. ते जर प्रकाशित कुठेही झालं असेल, इन द फॉर्म ऑफ इव्हन जर तुम्ही केलेल्या प्रॉडक्टचं नुसतं प्रकाशन जरी झालं असेल, एखाद्याने रिसर्च पेपर बाबा त्याच्यावर प्रेझेंट केलाय, ही इज नॉट गो फॉर द पायलट ऑर एनिथिंग अबाउट द प्रोडक्शन, म्हणजे तो त्याच्या प्रोडक्शन मध्ये गेलेलाच नाही, पण त्यानं फक्त त्याचं थेरॉटिकल प्रेझेंटेशन केलंय, तरीही त्या गोष्टीचं पेटंट करताना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण ते it's already published on any journal or in research paper, which is also considered as the IPR. So then another stage is, or next stage is invention eligible for patent protection. After the search report, you get the detail about your or data or application. तुम्हाला कळून जातं की तुमचं सर्च रिपोर्ट आल्यानंतर कळून जातं की तुमचं जे काही रिसर्च आहे, संशोधन आहे, ते पेटंट होऊ शकतं का बाबा. आणि जर होऊ शकत असेल तर त्याच्यामध्ये काही चेंजेस करावे लागतील आणि मग ते होईल का किंवा होणारच नाही हे कळतं तुम्हाला. त्यानंतर पुढची स्टेज आहे प्रिपेअर ऍप्लिकेशन रिटर्न डिस्क्रिप्शन. ह्याच्यामध्ये असं देण्यामागचं एक कारण आहे की पेटंट ऑफिसला सगळ्यामध्ये एक युनिव्हर्सॅलिटी मेंटेन करण्यासाठी किंवा सगळे ऍप्लिकेशन मध्ये एकसारखापणा आणण्यासाठी पेटंट ऑफिसनं एक ठरलेला असा एक मॅटरचा फॉर्म दिलेला आहे. त्या फॉर्म मध्येच तुम्हाला ते पेटंटचं ऍप्लिकेशन ड्राफ्ट करावं लागतं. त्याच्यामध्ये सुरुवातीला काही डिस्क्रिप्शन येतं, त्याच्यानंतर समरी येते, त्याच्यानंतर क्लेम्स येतात आणि डिझाईन्स तुमच्या प्रोडक्टचे जे काही असतील किंवा ड्रॉइंग्स असतील हे पार्ट त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर हे काय ऍप्लिकेशन असेल ते मी ऑनलाईन किंवा फिजिकल मेथड दोन्ही प्रमाणे सबमिट करतो पेटंट ऑफिसला. त्यानंतर रिव्ह्यू होतो किंवा पेटंट पब्लिश होतं. ते आता सध्या ऑनलाईनच हे प्रोसेस होते. तुम्हाला एक मेल येऊन जातो पेटंट ऑफिसचा की युअर ऍप्लिकेशन हॅज बीन पब्लिश्ड इन दिस जर्नल ऑर दिस नंबर. त्याच्यानंतर पब्लिश झाल्यानंतर पेटंट ऑफिस याचा एक कालावधी ठरलेला आहे, त्याच्यासाठी वेगळे फॉर्म आहेत, आपण ते पुढे बघूच. त्याच्यानंतर पब्लिश झाल्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट असते एक्झामिनेशनची स्टेज. एक्झामिनेशनची स्टेज ह्यासाठी महत्वाची असते की तुमच्या अपीलवर किंवा इतर कोणाच्याही अपीलवर एकदा पब्लिश झाल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन हे ओपन असतं सर्वांसाठी अपील करायला की बाबा कुणाला जर असं वाटत असेल की नाही ह्याच्यामध्ये काही इन्व्हेन्शन नाही आहे, ते मी ऑलरेडी किंवा मी केलेलं आहे, तर तो अपील करण्यासाठी मोकळा असतो. तो अपील करू शकतो, त्याची फीज आहेत, फॉर्म भरून तो अपील करू शकतो. त्यानंतर पेटंट ऑफिस त्याचं एक्झामाइन करतं आणि एक्झामिनेशन झाल्यानंतर पहिला फर्स्ट एक्झामिनेशन रिपोर्ट FER असं पब्लिश होतो. पेटंट ऑफिस त्या इन्व्हेंटरला किंवा ज्यानं ते फाईल केलंय त्याला तो फर्स्ट एक्झामिनेशन रिपोर्ट पाठवून देतं आणि त्याच्यानंतर मग आपण त्या फर्स्ट एक्झामिनेशन रिपोर्टला आन्सर करायचं असतं आणि तो जर झाला सक्सेस तर ग्रांट होतं ऍप्लिकेशन, नाही झाला तर बाहेर पडतं तुमचं ऍप्लिकेशन, ग्रांट होत नाही, विथड्रॉ होतं. किंवा मग दुसरा पण एक ऑप्शन देतं, तुम्ही एक दुसरी त्याच्यासाठी फाईल करू शकता परत फॉर्म आणि तुमच्या रिक्वेस्टवर पेटंट ऑफिस सेकंड एक्झामिनेशन रिपोर्ट ग्रांट करतं. त्याच्यामध्ये जर दिलेल्या सगळ्या क्वेरी तुम्ही सॉल्व्ह केल्या असतील आणि पेटंट ऑफिसर त्याच्याशी म्हणजे सॅटिस्फॅक्शन त्यांना झालं असेल त्यांच्या प्रश्नांचं, तर ते तुम्हाला पेटंट ग्रांट करतात, अन्यथा तुमचं ऍप्लिकेशन विथड्रॉ केलं जातं. हा सगळ्यात महत्वाचा चार्ट आहे, तुम्ही बघून घ्या. कुणाला लिहून घ्यायचं असेल तरी लिहून घेतलं चालेल, अन्यथा वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे. तर
इथं महत्वाचे काही 5 फॉर्म्स दिलेले आहेत. नंबर आहेत त्याचे 5 ते 6 फॉर्म्स आहेत. त्याचे नंबर आहेत. फॉर्म नंबर 1 आहे हा ऍप्लिकेशन फॉर ग्रँट ऑफ पेटंट. हा फॉर्म त्याच्यानंतर इकडे मी कमेंटमध्ये लिहिलेला आहे. मॅग्नेटरी जे आहेत आणि ऑप्शनल जे आहेत. तर त्यातले 5 फॉर्म हे मॅग्नेटरी आहेत. प्रत्येकानं भरावयाचेच आहेत. आता तुम्हाला इथं दिसत असेल ऍप्लिकंट ऑर नॅचरल पर्सन ऑर स्टार्टअप. म्हणजे काय तर नॅचरल पर्सन किंवा स्टार्टअप्सना फी मध्ये कमी आहे किंवा त्यांना फी कमी ह्याच्यात दिलेली आहे. फी मध्ये कन्सेशन आहे. त्याच्यानंतर अदर दॅन नॅचरल पर्सनची डिफिनेशन पेटंट ऑफिसची ही आहे की एक माणूस किंवा काही लोक म्हणजे एक व्यक्ती किंवा काही व्यक्ती असं आणि स्टार्टअप्सना म्हणजे त्या स्टार्टअप्सचं पण रजिस्ट्रेशन स्टार्टअपच्या ह्याच्यामध्ये असायला हवं. तर ते एमएसएमई आणि हे तर असेल तर ते करता येतं. त्यानंतर अदर दॅन नॅचरल पर्सन मध्ये स्मॉल एंटिटी येतं आणि अदर एक्सेप्ट स्मॉल एंटिटी मध्ये मग ऑर्गनायझेशन असतील, कंपनीज असतील, रिसर्च इन्स्टिट्यूट असतील त्यांचं ते कॅटेगरी आहे. मग ग्रांट ऑफ पेटंटसाठी पहिला ऍप्लिकेशनचा फॉर्म असतो तो भरावा लागेल. त्याची फी नॅचरल पर्सनसाठी ₹1600, 1600, स्मॉल एंटिटीसाठी 400, 800. तुम्ही ते वाचून घेऊ शकता. मी फक्त हे करत जाईल. प्रोव्हिजनल और कम्प्लीट स्पेसिफिकेशन म्हणजे काय तर बाबा आता मी शोध लावलाय आणि त्याचं कम्प्लीट अजून स्पेसिफिकेशन झालेलं नाहीये पण तो कम्प्लीट नाही झालेला पण मला वाटते की हे नवीन काहीतरी आहे आणि दुसऱ्यांनी कोणी करण्याआधी मला माझ्या नावावर पेटंट व्हावं म्हणून मी ते करणं त्याला प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन असतं. प्रोव्हिजनल ऍप्लिकेशन म्हणतो आपण त्याला. आणि नंतर मग तुमचं कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही ते कम्प्लीट स्पेसिफिकेशनचा फॉर्म भरून अप्लाय करून राहिलेले डिटेल्स सबमिट करायचे असतात. तो पण फॉर्म मॅग्नेटरी आहे. त्याच्यामध्ये काही फी नाही आहे. त्यानंतर स्टेटमेंट अँड अंडरटेकिंग अंडर सेक्शन 8 म्हणजे हे मीच इन्व्हेन्शन केलेलं आहे असं एक अंडरटेकिंग आपल्याला ते स्टेटमेंट द्यावं लागतं. ते पण मॅग्नेटरी आहे. डिक्लेरेशन इन्व्हेंटरशिप हे पण मॅग्नेटरी आहे. त्यानंतर रिक्वेस्ट फॉर पब्लिकेशन हे काय आहे तर बाबा मोस्टली इंडियन पेटंट ऍक्टच्या ह्याच्यानुसार नियमानुसार ऍप्लिकेशन सबमिट केल्यानंतर पब्लिश होऊपर्यंत एक 6 महिने ते वर्षभराचा कालावधी लागतो. मोस्टली आपल्याकडे खूप रश आहे. ऍप्लिकेशनची संख्या जास्त आहे आणि चेक करणाऱ्यांची किंवा लोकांची कमतरता असल्यामुळे खूप वेळ जातो मध्ये. त्यामुळे जर तुम्हाला रिक्वेस्ट पब्लिकेशन असेल तर काय अर्ली पब्लिकेशनसाठी रिक्वेस्ट करायचं म्हणजे 1 महिना झाल्यानंतर लगेच तुम्हाला ते सबमिशनच्या पब्लिश तुमचं होऊन जाईल डाटाबेसला. त्याच्यासाठीचे हे एक्स्ट्रा पैसे तुम्हाला भरावे लागतील. तो ऑप्शनल आहे. तुम्ही भरला नाही तरी ते 6 महिन्याच्या टायमिंग नंतर पब्लिश होऊनच जातं. आणि रिक्वेस्ट फॉर एक्झामिनेशन ऑफ ऍप्लिकंट फॉर पेटंट हा मॅन्डेटरीच आहे. हा भरावाच लागतो. त्याच्यामध्ये काय तुम्ही जर एक्झामिनेशन ऍप्लिकेशनसाठी रिक्वेस्टच नाही केलं तर तुमचं ऍप्लिकेशन ग्रांटच नाही होणार. हे तुम्हाला भरावंच लागतं. आणि मोस्टली कसं आहे सगळ्यात महत्वाचा टाइम पिरियड आहे. ही सगळी प्रोसेस होण्यासाठी कमीत कमी 3 वर्षाचा टायमिंग जातो. 10 ते 20 वर्ष आता मगाशी बघितल्याप्रमाणे पेटंटची टाइम पिरियड आहे. दरवर्षी ते रिन्यू करायला लागतं. त्यामुळे जेवढ्या लवकर हे ग्रांट होईल तेवढ्या लवकर त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळायला सुरू होतं. म्हणून हे अर्ली रिक्वेस्टचे जे काही फॉर्म आहेत ते आम्ही सजेस्ट करतो. त्यानंतर नेक्स्ट पार्ट इज वेअर टू रजिस्टर ऑर सबमिट अ पेटंट ऍप्लिकेशन. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे नॅशनल ऍप्लिकेशन फॉर नॅशनल पेटंट्स विथ नॅशनल पेटंट ऑफिसेस. म्हणजे काय जर इंडियन पेटंट इंडियामध्येच आपल्याला पेटंट करायचं आहे तर जे काही आपलं इंडियन पेटंट ऑफिस आहे तिथं आपण ते करू शकतो. त्यानंतर इंटरनॅशनल पेटंट करायचं असेल तर विपो हा एक हे आहे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन मगाशी जी सांगितलं त्याच्या अंडर एक 148 कंट्रीजचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पेटंट अप्लाय करता येतं. इव्हन पहिल्यांदा नॅशनल लेवल पेटंट अप्लाय करून परत तेच ऍप्लिकेशन आपल्याला इंटरनॅशनलला अप्लाय करता येतं. मग ऑफिस ऑफ द कंट्रोलर जनरल पेटंट डिझाईन अँड ट्रेडमार्क मुंबईला आहे, कोलकाताला आहे, दिल्लीला आहे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. युरेशियन पेटंट ऑर्गनायझेशन ही एक वेगळी परत युरेशियन कंट्रीजची पेटंट रिलेटेड ऑर्गनायझेशन आहे. त्यानंतर युरोपियन पेटंट ऑफिस आहे तिकडं आपण अप्लाय करू शकतो. आणि कॉर्पोरेशन काउन्सिल ऑफ अरब स्टेट्स ही नवीन झालेली गल्फ कंट्रीजची पेटंट ऑफिस आहे तिथेही तुम्ही अप्लाय करू शकता. देन वी गो फॉर इंडस्ट्रियल डिझाईन. इंडस्ट्रियल डिझाईन म्हणजे ऑर्नामेंटल और एस्थेटिक ऍस्पेक्ट ऑफ युजफुल आर्टिकल ऑफ इंडस्ट्री. म्हणजे याच्यामध्ये काय येतं तर जे काही डिझाईन्स असतील मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं दॅट गिव्ह स्पेशल अपीअरन्स which differentiate from current product only the aesthetic visual from product
नॉट फॉर द टेक्निकल पेटंट्स. म्हणजे काय, तर टेक्निकल गोष्टीचा राईट हा नाहीये, हा फक्त डिझाईनशी रिलेटेड राईट आहे. म्हणजे एखादं एक्झाम्पल आपण शूज घेऊ. शूजचं सुद्धा डिझाईन आपल्याला इंडस्ट्रियल डिझाईन आहे, ते जर नवीन तुम्ही एखादं डिझाईन केलं असेल आणि ते युनिक आहे असं तुम्हाला वाटत असेल आणि त्याचा राईट्स तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचा असेल, तर तुम्ही ते इंडस्ट्रियल डिझाईन मध्ये अप्लाय करू शकता. नॉट द टेक्निकल लिहिलेलं आहे इथं. म्हणजे काय, पेटंट त्याचं नाही होऊ शकणार, त्याचं डिझाईन होऊ शकतं. आणि नॉन डिस्टिंग्विशिंग फीचर्स लिहिले म्हणजे ट्रेडमार्क पण ते नाही होऊ शकत, कारण ट्रेडमार्क ही वेगळी गोष्ट आहे, ती आपण पुढे बघणार आहोत. इथे दिलेलं आहे, द ऑर्नामेंटल ऑर अस्थेटिक स्पेक्ट्स ऑफ अन आर्टिकल कन्सिस्ट ऑफ म्हणजे 3 डायमेन्शनल फीचर्स सच एज शेप, सरफेस और टेक्स्चर ऑफ आर्टिकल और 2 डायमेन्शनल सरफेस सच एज पॅटर्न, लाईन्स और कलर. म्हणजे काय, 3 डायमेन्शनल फीचर्स म्हणजे एखादा प्रॉडक्टचा शेप, सरफेस आणि टेक्स्चर ह्या तिन्हीमध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या ड्रेसचं मी डिझाईन केलेलं आहे आणि त्याचं टेक्स्चर इतरांपेक्षा खूप वेगळं आहे आणि ते फॉर एक्झाम्पल नॅचरल सोर्स पासून केलेलं आहे, आपण सिल्कचं घेऊ तर त्याचं मी डिझाईन करू शकतो, त्याचं मी पेटंट नाही करू शकत. तसंच 2 डायमेन्शनलचं सुद्धा आहे, म्हणजे पॅटर्न, लाईन्स आणि कलर. समजा एखादं इंडस्ट्रियल प्रॉडक्टचं मी डिझाईन बनवलेलं आहे, तर ते मी डिझाईन करू शकतो, ते पेटंट नाही करता येत. हा, हिअर यू कॅन सी द एक्झाम्पल ऑफ अ डिझाईन्स. हिअर इज अ वन शू. दिस इमेज इज द प्रॉपर फ्रॉम ऍप्लिकेशन ऑफ डिझाईन. म्हणजे ऍप्लिकेशनच्या ड्राफ्टमध्ये जी इमेज असते तीच ही इमेज आहे. इथं सगळे डिटेल्स मेन्शन केलेले आहेत. अशा पद्धतीने ते आपल्याला द्यावं लागतं. इकडे कपड्यांचे डिझाईन्स तुम्ही बघू शकता. इथं त्याचं टाइम ड्युरेशन दिलेलं आहे. 10 वर्षासाठी ते पहिले हे राहतं आणि नंतर तुम्हाला दर 5 वर्षानंतर ते रिन्यू करावं लागतं. त्यानंतर ट्रेडमार्क. ट्रेडमार्क इज मोस्ट व्हॅल्यूड IPR as per my observation, because तुम्हाला जर माहित असेल, सर्च इंजिन म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर काय येतं, तर सगळ्यांना एकच आठवतं. सर्च इंजिन म्हटल्यानंतर पण लोकांना कळत नाही, पण गुगल म्हटलं की सगळ्यांना कळतं की बाबा काय आहे ते. तर गुगल हा ट्रेडमार्क आहे आणि गुगल हा पृथ्वीवरचा सगळ्यात महागडा ट्रेडमार्क आहे किंवा सगळ्यात जास्त किमतीचा ट्रेडमार्क आहे. किती, तर $44 बिलियन, $44 बिलियन व्हॅल्यू गुगलच्या ट्रेडमार्कची आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट हा ट्रेडमार्क आहे, त्याची $42 बिलियन व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर IBM आहे, वोडाफोन आहे, हे काही ट्रेडमार्क्स आहेत. ट्रेडमार्क तर काय आहे, हा तर ब्रँड आहे किंवा लोगो आहे, जनरली सिम्बॉल which may be word signature, name, device, label, numerals or combinations of color used by undertaking on goods for services or other articles to commerce, distinguish it from other similar goods or services originated from different undertaking. म्हणजे वेगवेगळ्या एकच गोष्ट वेगवेगळे लोक प्रोडक्ट प्रोड्यूस करत असतील तर त्यांना त्यांचे आयडेंटिफाय कसं करणार, ते करण्यासाठीची ही गोष्ट आहे ब्रँड किंवा लोगो. ते आपण ट्रेडमार्क करणं आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये काही कॅटेगरीज आहेत, जसं की डिव्हाइस और सिम्बॉल और मोनोग्राम. फॉर एक्झाम्पल, हे जे काय आहे, इथं गुगलचं दिसत आहे, ते GOGL हे जे स्पेलिंग आहे, पण त्याचा तो कलर आहे हा, म्हणजे हा वर्ड मार्क पण आहे आणि कलर मार्क पण आहे. हा दोन्ही कंबाईनली ट्रेडमार्क केलेला आहे. ह्याच्याप्रमाणे तुम्हाला दिसतील, मोबिल आहे, मोबिल पण कंबाईन आहे. त्याच्यानंतर कोकोकोला हा फक्त वर्ल्ड मार्क आहे. असे बरेचसे प्रकार आहेत. आता BBC मध्ये शेप पण आहे आणि म्हणजे अल्फाबेट्स पण आहेत. तर तो कॉम्बिनेशन्स मध्ये आपल्याला करू शकतो. ह्याचा पण ट्रेडमार्कचा ऑनलाईन डाटाबेस अवेलेबल आहे. याचे कॅटेगरीज केलेले आहेत, क्लास केलेले आहेत वेगवेगळ्या क्लासेस प्रमाणे. म्हणजे जर समजा फूड कॅटेगरीज तुमचा जर ब्रँड असेल तर तो कुठल्या क्लास खाली येईल, इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन काय असेल, प्रोडक्शन असेल बाबा, तर ती कुठल्या खाली, फार्माचं काही प्रोडक्शन असेल तुमचं तर ती कंपनी कुठल्या क्लास खाली येईल. असे त्याचे क्लासेस केलेले आहेत. ते तुम्हाला ऑनलाईन ट्रेडमार्कच्या सर्च लिस्टमध्ये बघायला लागतील आणि त्या क्लास खालीच तुम्हाला सर्च करून पहिल्यांदा चेक करावं लागेल, मगच तुम्हाला तो ट्रेडमार्क करता येईल. त्यानंतरचं सगळ्यात महत्वाचं आहे कॉपीराइट. Copyright is a legal term describing rights given to creators for their literary and artistic work. म्हणजे काय, तर कॉपीराइट ही असा राईट आहे जो बनवणाऱ्याला
त्याच्या साहित्यासाठी किंवा आर्टिस्टिक वर्क म्हणजे त्यानं जर काही पेंटिंग केलेलं आहे किंवा एखादं दुसरं काहीतरी डिझाइन बनवलेलं आहे, चित्र काढलेलं आहे, काही लिहिलेलं आहे, तर त्याच्यासाठीचा तो कॉपीराइट आहे. ॲज पर द इंडियन इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉ कॉपीराइट ऑफ म्हणजे कॉपीराइट हा करायलाच पाहिजे असं नाही आहे. मॅग्नेटरी थिंग नाही आहे. तुम्ही जे वर्क प्रोड्यूस केलंय, तो कॉपीराइट तुमच्याकडे आहे असं मानलं जातं. पण पण ही गोष्ट जेव्हा इकॉनॉमीशी रिलेटेड जाते किंवा त्याचं फायनान्शियल काही आपल्याला हे करायचं आहे किंवा रिकॉग्निशन म्हणजे आम्ही त्याला 2 गोष्टींमध्ये जोडतो, की आय-पी-आरच्या ह्याच्यामध्ये कॉपीराइटच्या ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे राइट्स येतात. राइट ऑफ रि रिप्रोडक्शन आणि राइट ऑफ कम्युनिकेशन हे इकॉनॉमिक राइट आहेत त्याचे आणि दुसरे आहेत मोरल राइट्स. म्हणजे बाबा हे राइट्स कशासाठी आहेत? तर इकॉनॉमिक राइट आणि मोरल राइट ह्या 2 गोष्टी कॉपीराइट राइटमध्ये येतात. तर इकॉनॉमिकल राइट म्हणजे काय? समजा मी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचा मला इकॉनॉमिक राइट हवा असेल, तर मला कॉपीराइट रजिस्टर करावा लागेल. मग मला इकॉनॉमिक राइटमध्ये काय येतं? राइट ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे मी ते पुस्तक परत छापू शकतो आणि राइट ऑफ कम्युनिकेशन टू द पब्लिक किंवा मी ते लोकांपर्यंत वितरित करू शकतो. ह्या दोन्हीचे राइट्स माझ्याकडे राहतील जोपर्यंत ते मी दुसऱ्या कुणाला देणार नाही. ते देण्याचा अधिकार सुद्धा मला कॉपीराइट केल्यानंतर आहे. दुसरी गोष्ट आहे मोरल राइट्स म्हणजे काय? तर दुसऱ्या कोणींनी फसवू नये म्हणून हे मीच केलेलं आहे ह्याचं एक ऑथेंटिक प्रूफ म्हणून कॉपीराइट रजिस्टर्ड केल्यानंतर तुम्हाला मिळतं किंवा तो लेखक जो काय किंवा ऑथर आहे त्याच्याकडे तो राहतो. म्हणजे तो रजिस्टर्ड असल्यामुळं त्याला गव्हर्नमेंटचा एक प्रूफ आहे तुमच्याकडे कॉपीराइट हा. म्हणून तो केला जातो. इथे लिहिलेलं आहे वर्क्स कव्हर्ड बाय कॉपीराइट इन्क्लूड म्हणजे काय येतं त्याच्यामध्ये? नॉव्हेल्स, पोएम्स, प्लेज, रेफरन्स वर्क्स, न्यूजपेपर्स एंड आर्टिकल्स म्हणजे कादंबऱ्या, कथा, तुमच्या पोएम्स, कविता, नाटकं, रेफरन्स वर्क्स असतील, संशोधनातले काही पेपर्स असतील, न्यूजपेपर्स असतील, आर्टिकल्स असतील, हे त्याच्यामध्ये येतं. कॉम्प्युटर प्रोग्राम अँड डेटाबेस म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्राम्स असतील, त्याचे डाटाबेसेस असतील, ह्याचे सुद्धा कॉपीराइट आपल्याला करता येतात. ते पेटंट होत नाहीत. फिल्म्स, म्युझिकल कंपोजिशन्स, डान्स, थिएट्रिकल प्रोडक्शन हे पण मगाशी आपण डिस्कस केलं होतं. तुम्हाला मी ह्यांचं उदाहरण दिलं होतं जावेद अख्तरांचं. त्याच्यानंतर ह्याच्या संदर्भात पण एक तुम्हाला गाजलेली हे सांगू शकतोय मी, की फेमस हॉलिवूडचा जो स्पिलबर्ग नावाचा डायरेक्टर आहे, त्यानं एक हे काढली होती, एक फिल्म काढली होती पूर्वी. त्याची फिल्मची ओरिजिन रायटिंग कॉपी ही सत्यजित रेनं लिहिलेली आहे असं म्हणण्यात आलं होतं. पण ते कॉपीराइट केलं नसल्यामुळं कुठंही त्याचं काय नंतर थांगपत्ता लागला नाही किंवा ते सिद्ध होऊ शकलं नाही की ते त्याने लिहिलेलं होतं. म्हणून हे कॉपीराइट महत्वाचं आहे, हे तुम्हाला यातून कळून येऊ शकतं. आर्टिस्टिक वर्क सच एज पेंटिंग्स, ड्रॉइंग्स, फोटोग्राफ्स अँड स्कल्पचर्स ह्या गोष्टींचं सुद्धा कॉपीराइट आपण करू शकतो. आर्किटेक्चर, ॲडव्हर्टाइजमेंट, मॅप्स, टेक्निकल ड्रॉइंग्स अँड मॅन्युअल्स ह्या पण गोष्टी कॉपीराइट होऊ शकतात. Copyright comes into existence as soon as the work is created and protect skill and labor employed by the creator in production of his work. हे मी तुम्हाला मगाशी जे डिटेलमध्ये सांगितलं ते, की ते वर्क म्हणजे ते काम त्या क्रिएटरनं किंवा ऑथरनं केल्या कॉपीराइट एक्झिस्टमध्ये येतो. पण जर तुम्हाला त्याचे बेनिफिट म्हणजे इकॉनॉमिक राईट्स हवे असतील तर तो तुम्हाला कॉपीराइट रजिस्टर करावा लागेल. महत्वाचा प्रश्न, हाऊ लॉंग इज द टर्म ऑफ प्रोटेक्शन ऑफ वर्क म्हणजे किती कालावधीसाठी कॉपीराइट राहतो? हे बर्ने कन्व्हेन्शन नुसार आणि ट्रिप्स अग्रीमेंट नुसार झालेलं आहे. इंडियामध्ये 60 वर्षाची टाइम पिरियड आहे. त्याच्यानंतर हाऊ इज द ओनरशिप ऑफ कॉपीराइट डिटरमाइंड म्हणजे त्याची ओनरशिप कशी डिफाईन करणार, मालकी हक्क कसा आपण त्याचा हे करू शकतो, अंडरलाईन करू शकतो. तर कॉपीराइट नॅचरली बिलॉंग्स टू ऑथर ऑफ वर्क. In the interest of protecting human creations, most national copyright systems provide the only human being can be authors. Although in some systems, legal persons such as the corporations may be authors or creators, and in even more system, legal persons may acquire copyright ownership. आता हे याच्यामध्ये काय दिलंय तर आता AI डेव्हलप होत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून पर्सन सोडून किंवा एखादी ऑर्गनायझेशन आहे तर ते सोडून दुसरं कोणीही कॉपीराइट करू शकणार नाही असं किंवा त्याला आम्ही ऑथर म्हणणार नाही असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर व्हॉट टाइप ऑफ मटेरियल डज कॉपीराइट प्रोटेक्ट?
लिटररी वर्क्स म्हणजे मगाशी आपण बघितलं ते सगळं तुमचं साहित्य असेल, कथा, कादंबऱ्या, कविता, संशोधनातले काही साहित्य असतील, रिसर्च पेपर्स असतील, आर्टिस्टिक वर्क्समध्ये पेंटिंग्स असतील, ड्रॉइंग्स असतील, त्यानंतर ड्रामॅटिक वर्कमध्ये अ, काही नाटकं असतील, पथनाट्य असतील, ह्या गोष्टी आहेत. साउंड रेकॉर्डिंग्स असतील, म्युझिकल वर्कमध्ये गाणी असतील, काही ट्यून्स असतील, रिंगटोन्स असतील. नोकियाची रिंगटोन तुम्हाला आठवतंय तो कॉपीराइट केलेला आहे. सिनेमॅटोग्राफ फिल्म्स असतील, साऊंड अँड टेलिव्हिजन ब्रॉडकास्ट असतील, ह्याचे कॉपीराइट्स असतात. उदाहरण घ्यायचं झालं तर 26 जानेवारीची परेड असेल किंवा 15 ऑगस्टची परेड असेल, तर ती इतर चॅनेल दाखवताना खाली टाकतात, सी टाकून राउंड टाकतात, पुढे दूरदर्शनचा लावून लिहितात. का तर त्याचं साऊंड अँड टेलिव्हिजन ब्रॉडकास्ट कॉपीराइट दूरदर्शनकडे आहे. त्याच्यानंतर हू वॉन्ट्स कॉपीराइट, कुणाला कॉपीराइट मिळू शकतो ते आपण मगाशी बघितलेलंच आहे. जनरली पर्सन हू हॅज क्रिएटर ऑर मेकर, ज्यानं ते बनवलेलं आहे त्याला मिळू शकतो. तेच ह्या त्याच सगळ्या डेफिनेशन्स आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वाचू शकता. आपण याच्यात वेळ नको घालवायला. हा, आर देअर एनी एक्सेप्शन्स टू कॉपीराइट म्हणजे काय, तर वेअर वन इज इन्क्लुडिंग थर्ड पार्टी मटेरियल इन thesis, does the part one is including constitute a substantial part of the third party copyright material? If no, one is free to include in its thesis. म्हणजे याचा अर्थ काय आहे की एखाद्यानं थर्ड पार्टीचा म्हणजे एखाद्या त्रयस्थ व्यक्तीचा thesis मधला पार्ट तो त्याच्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो का, तर तो फ्री असेल म्हणजे तो कॉपीराइट केलेला नसेल तर तो इन्क्लूड करू शकतो. पण त्याने जर तो पार्ट कॉपीराइट केलेला असेल आणि तो गाभा असेल म्हणजे एखादा बाबा मी संशोधन केलेलं आहे एखाद्या औषधाच्या संदर्भात आणि मी त्याच्यावर रिसर्च पेपर बनवला आणि त्याचं जे काही मेन कंपोजिशनच असेल तर ते दुसऱ्या एका व्यक्तीनं ते कंपोजिशन त्याच्या पेपरमध्ये पब्लिश केलं, तर तसं नाही करता येणार. ते करायचं असेल तर त्याला माझी परवानगी घ्यावी लागेल आणि मी जर परमिशन दिली तरच तो ते मेन्शन करू शकेल. तेही त्याला तिथं माझं नाव आणि कॉपीराइटेड आहे असं रेफरन्सिंग करून मेन्शन करावं लागेल. म्हणून ते दिलेलं आहे. इफ नो वन इज फ्री टू इन्क्लूड इन thesis. असेल फ्री तर तो करू शकतो, नसेल तर त्याला त्याची परवानगी किंवा परमिशन घ्यावी लागेल. त्याच्यानंतर द यूज ऑफ मटेरियल वन इज इन्क्लुडिंग thesis फॉल विदिन एनी ऑफ द फेअर डीलिंग प्रोव्हिजन्स ऑर अदर एक्सेप्शन्स. इफ यस, वन इज फ्री टू इन्क्लूड इन thesis इवन इफ कन्सिडर्ड अ सबस्टेन्शियल पार्ट. म्हणजे काय ते महत्वाचं जर असेल, तो गाभा असेल त्या याचा, तर तो करू शकतो. पण त्याच्यामध्ये पण त्यांनी लिहिलेलं आहे त्याची परमिशनच घ्यावी लागेल आणि मगच ते करता येईल. आता हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं ते कॉपीराइट, इकॉनॉमिक राईट्स आणि मोरल राईट्स. तर इकॉनॉमिक राईट्समध्ये राईट ऑफ रिप्रोडक्शन आणि राईट ऑफ कम्युनिकेशन येतं. म्हणजे काय, तर राईट ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे काय, पुस्तकांमध्ये येतं खाली की पहिली आवृत्ती, दुसरी आवृत्ती म्हणजे काय, तर ते पुस्तक एकदा पब्लिश झालं, त्याच्या 1000 प्रती आल्या, ती पहिली आवृत्ती आणि त्याचे राईट्स जर माझ्याकडे असतील तरच मी त्याची दुसरी आवृत्ती काढू शकतो. अन्यथा ज्याच्याकडे त्याचे राईट्स आहेत त्याची मला परमिशन घ्यावी लागेल की मला याची दुसऱ्या आवृत्तीची परमिशन द्या. इवन तुम्ही काही मोठ्या पुस्तकांमध्ये, मोठ्या ऑथर्सच्या पुस्तकांमध्ये बघितलं असेल, एखाद्या पब्लिशरनं त्याची पहिली आवृत्ती काढलेली असते आणि त्याला त्या फक्त पहिल्या आवृत्तीचाच राईट दिलेला असतो. त्याची दुसरी आवृत्ती दुसरा पब्लिशर काढतो कारण त्याला दुसऱ्या आवृत्तीचे राईट्स दिलेले असतात. आणि असं कुठलंही कॉपीराइट केलेलं काम हे 60 वर्षासाठी व्हॅलिड आहे. आफ्टर 16 इयर्स इट्स नॉट व्हॅलिड, इट्स ओपन टू ऑल. म्हणजे ते त्याच्यानंतर त्याचा हक्क संपून जातो त्या व्यक्तीचा किंवा ऑर्गनायझेशनचा आणि नंतर ते फ्री टू ऑल पीपल होतं. नंतर राईट ऑफ कम्युनिकेशन टू द पब्लिक, लोकांना सांगण्याचा माझा अधिकार आहे तो त्याच्यामध्ये येतो. आणि दुसरा मोरल राईट्स जे आपण मगाशी डिस्कस केलं म्हणजे माझं केलेलं काम हे माझंच आहे, ते दुसऱ्या कोणाचं नाही किंवा दुसरं कोण सांगत आहे की बाबा हे मी केले तर त्याला सांगण्यापासून थांबवण्याचं काम मी करू शकतो कारण माझ्याकडे कॉपीराइट रजिस्टर्ड आहे. ते हा त्याच्या मागचा मोरल हे विषय आहे. फीज फॉर कॉपीराइट्स, तर काय फीज काय आहेत कॉपीराइटसाठीच्या, तर रजिस्ट्रेशन कॉपीराइट करण्यासाठीच्या लिटररी, ड्रामॅटिक, म्युझिकल आणि आर्टिस्टिक वर्कसाठी प्रत्येक कामासाठी ₹500 आहेत. आता हे पर वर्क लिहिलंय, तर वर्कची सुद्धा डेफिनेशन कॉपीराइट ऍक्ट मध्ये दिलेली आहे. तर ते एक काम ह्याच्यामध्ये आता तुम्ही काय ते ह्या डिटेलिंग मधल्या गोष्टी आहेत, तुम्ही काय बसवणार आहे त्या एक काम मध्ये तुम्हाला काय काय बसवायचं आहे. म्हणजे मला जर कोणी 1-2 पेजेस लिहून दिले तर त्याचे मी एक काम पण करू शकतो आणि त्याचे 10 पण करू शकतो, हा नंतरचा प्रश्न. त्यामुळं तो एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर रिस्पेक्ट ऑफ लिटरली आर्टिस्टिक वर्क विच इज युज टू कॅपेबल ऑफ बिंग युज इन रिलेशन टू एनी गुड्स ऑफ सर्व्हिसेस. म्हणजे ते आर्टिस्टिक वर्कसाठी
गुड्स और सर्व्हिसेस म्हणजे एखाद्या ह्याच्यासाठी जर रिलेटेड असेल ते, तर त्याचे ₹2,000 प्रत्येक कामासाठी फी गव्हर्नमेंट घेतं. ओके, झाले. मग प्रेझेंटेशन असं म्हणून आपण असं जे काही होतं ते आपण कम्प्लीट केलेलं आहे. कुणाला काही जर डाऊट्स असतील किंवा हे असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद सर. सर्व सहभागींना विनंती आहे की आपले जर काही प्रश्न असतील तर आपण अनम्यूट करून विचारू शकतात किंवा चॅट बॉक्स मध्ये टाईप करून आपण विचारू शकतात. सर्व सहभागींना विनंती आहेत, आपले जर प्रश्न असतील तर आपण विचारू शकतात. हॅलो, नमस्ते. आवाज येतोय? हो, येतोय, बोला. हा सर, नमस्कार. मी प्राध्यापक एन.डी. बनसोडे, सावित्रीबाई फुले बोला, महिला बोला महाविद्यालय सर. सातारा. खरं तर हा. मी सर्वप्रथम NV साहा सर, आपले प्राचार्य यांना खरंच मी धन्यवाद देतो, कारण आजचा हा जो विषय आहे अतिशय महत्त्वाचा आणि ह्या संशोधन क्षेत्रामध्ये अतिशय गरजेचा विषय आहे. त्या विषयावरती सरांनी कार्यशाळा घेतली, त्याबद्दल सरांचं प्रथमतः मी धन्यवाद देतो. आणि विशेष म्हणजे आज मी खूप उत्साही होतो की अमित महाजन सर यांना ऐकण्यासाठी. खरं तर त्यांनी इन डिटेल या IPR वरती अतिशय सखोल अशी माहिती आपल्या सर्वांना दिलेली आहे. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्राध्यापकांना एक IPR रजिस्ट्रेशन म्हणा किंवा इतर काही मौलिक जे काय हे आहेत राईट्स आहेत आपल्याला मिळतीलच. त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या कन्सल्टन्सी माध्यमातून आपल्या सर्वांना मदत होईलच. सरांना मी खऱ्या अर्थानं मी धन्यवाद देतो आणि हे वर्कशॉप ऑर्गनाईज केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं सहयोजकाचं मी आभार मानतो. थँक्यू सर. धन्यवाद सर. मला वाटतं कुणाच्या शंका नसाव्यात, कारण आपण प्रेझेंटेशनच इतकं सुंदर आणि छान दिलं की ज्याच्यामध्ये मराठी भाषेतूनच आपण या सर्वांचा उहापोह केला. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपला आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगत आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर NV शाह सर यांनी मानावेत असं मी त्यांना विनंती करतो. ठीक आहे. तर आज आपण गेले तासभर या IPR फॉर कॉलेज टीचर्स जे महाविद्यालय शिक्षकांच्यासाठी बौद्धिक संपदा हक्क या विषयावरती आपण अमित महाजन IPR कन्सल्टंट यांच्याकडून अतिशय जे सोप्या सुलभ अशा भाषेमध्ये आणि मातृभाषेमध्ये या सर्व या विषय अवघड अशा क्लिष्ट अशा विषयाची माहिती त्यांनी फार सुंदररित्या आपल्यासमोर दिली. मला एकच या ठिकाणी मुद्दा मांडायचा आहे की आपले जे प्राध्यापक आहेत, जे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालयातील किंवा लॉ मधील असतील, एज्युकेशन मधील असतील, तर ते आपण वेगवेगळ्या रिसर्च जर्नलमध्ये लेख देखील प्रकाशित करतो. तर ते लेख प्रकाशित झाल्यावर त्याचं जर कॉपीराईट जर आपल्याला मिळवता आला तर आपल्याला त्याची PDF करून आहे ना ती विकता देखील येईल. लक्षात घ्या, जे याची इकॉनॉमिक व्हॅल्यू आहे ना, इट हॅज नॉट बीन अंडरस्टूड प्रॉपरली बाय अवर म्हणजे अकॅडमिक फ्रॅटर्निटी. दिस इज माय पर्सनल ओपिनियन. हे माझं एक वैयक्तिक मत आहे की कारण मी बऱ्याच वेळेला गुगलवरती आहे ना सर्च करतो की काही काही डेटा असतो, पण तो त्याच्यामध्ये PDF फॉर्मॅटमध्ये ओपन करा, त्यानंतर त्याला इतके डॉलर पैसे द्या. तर बघा, जे त्याची इकॉनॉमिक व्हॅल्यू जी आहे ती महत्वाची आहे आणि ती आपण जाणून घेतली पाहिजे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपली PhD थिसिस असतील, MPhilचे काम असेल, तर त्याचं देखील कॉपीरायटिंग आपण जर केलं तर त्याच्यातून देखील आपल्याला काही अर्थार्जन होऊ शकतं. आणि आपल्या नावावरती जे विशेषतः या API जे अकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर आणि आपलं जे सेल्फ अप्रायझल याच्यामध्ये आता जे टीचिंग लर्निंग याच्या पलीकडे जाऊन आता रिसर्च, आणि रिसर्च झाल्यानंतर पुढं जे रिसर्च झाल्यानंतर त्याचं कॉपीरायटिंग आणि पेटंटिंग हे निर्माण होणं गरजेचं आहे. आणि याला आता अलीकडे महत्त्व जास्त दिलं जाते, तर त्याचा विचार केला पाहिजे. अगदी जे शेवटचा हे 2च ओळीमध्ये मी म्हणतो की आपण आमचे विद्यार्थी बरेचसे PhDच्या थिसिसमध्ये
जे मॉडेल डेव्हलप करतात, तर त्या मॉडेलचा देखील आहे ना कॉपीराईट किंवा पेटंट मिळवता येईल का याचा देखील अभ्यास केला पाहिजे. कारण ते दॅट मॉडेल हॅज बीन कन्स्ट्रक्टेड बाय द रिसर्च कॅन्डिडेट फॉर द फर्स्ट टाइम and it is his own contribution and it is his own invention and innovation. Now there is a need uh, to think on registering this model under the Copyright Act, or can we get patent for that? तर अमित महाजन यांनी अतिशय चांगल्या भाषेमध्ये या सगळ्या विषयाची आपल्यासमोर मांडणी केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि अध्यक्ष मनोगतामध्ये मला हेच सांगायचं होतं की मला देखील जे बऱ्याच वेळेला वाटायचं की आयपीआर म्हणजे फार मोठे आहे, तर कुठली गोष्ट फार अवघड किंवा नसते, तर ती ती आपण जर समजावून घेतली, त्याच्यामध्ये उडी मारली, तर ती उडी मारल्यानंतर आपण निश्चितपणे ते पोहत पलीकडे जाऊ शकतो. अमित महाजन सरांच्याकडे मी पाहिल्यानंतर ते त्याच्यामध्ये ते 10 वर्षाचा अनुभव आहे, पण तो त्यांच्या बोलण्यातून जे लँग्वेज मधून जे ते सगळे जे जे कंटेंट आहेत ना, कोर कंटेंट त्यातून समोर आलेले आहेत. कोर कंटेंट आहेत म्हणजे एव्हरी वर्ड वॉज लोडेड. आणि सर पुनश्च एकदा मी आमच्या महाविद्यालयाच्या तर्फे आपल्याला धन्यवाद देतो. थँक्यू सर. थँक्यू धन्यवाद सर. आपण सर. आपला अध्यक्ष 1-2 मिनिटं, एकच हा सर, मिनिट. प्लीज बोला की सर. हा सर, हा. प्लीज. मला एकतर शहा सरांचे पहिल्यांदा आभार मानायचे आहेत आणि आपल्या महाविद्यालयाचे सुद्धा आभार मानायचे आहेत की त्यांनी इतक्या वेगळ्या अशा विषयावर आपल्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना तसंच फॅकल्टीला ह्या संदर्भात मला काहीतरी सांगण्याची संधी दिली, ह्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे, म्हणजे गेले 9 वर्ष मी या फील्डमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करतो. माझ्याकडं इंजिनिअरिंग किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बरेचसे विद्यार्थी पेटंटसाठी येत असतात, कन्सल्टन्सीसाठी येत असतात. मी त्यांच्यापेक्षा जास्त काही वयानं नसल्यामुळे त्यांचं माझं ट्युनिंग चांगलं जमतं. आणि आम्ही आमच्या फर्मनं एक पहिल्यापासून एक तत्व जोपासलंय की जे काही विद्यार्थी असतील, इंजिनिअरिंग कॉलेजेसचे असू देत किंवा कुठल्याही इतर कॉलेजेसचे कुठल्याही फॅकल्टीचे विद्यार्थी असू देत, त्यांचं जे काही पेटंट किंवा आयपीआरशी रिलेटेड काम असेल, त्यांना जर काय आमच्या ह्याच्या फर्मकडून करून घ्यायचं असेल, तर आम्ही ते त्यांना कन्सेशन फीज मध्ये करून देतो किंवा कमीत कमी जे काही शक्य होईल त्या फीज मध्ये आम्ही ते त्यांना करून देतो. अशा ह्याच्यातून आमच्या डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजेस, केआयटी इंजिनिअरिंग कॉलेजेस, डीकेटीई अशा वेगवेगळ्या, संजीवनी या खूप साऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसचे आमचं कनेक्शन आहे. इव्हन इथून पुढे जर आपल्याही महाविद्यालयातून काही आयपीआरसी रिलेटेड काही लोक आले, विद्यार्थी आले, तर त्यांना सुद्धा आपण अतिशय कमीत कमी ज्या काही फीज मध्ये करता येईल त्या करून देऊ, अशी एक हमी मी आपल्याला देतो. खूप खूप धन्यवाद सर. आपण जो हा विश्वास दिलात की निश्चितपणे विद्यार्थ्यांनी पुढे यावं, प्राध्यापकांनी पुढे यावं, त्याबद्दल मी आपला आभारी आहेत. आणि या कार्यक्रमाचे ऑफिशियली आभार मानण्याकरता आमच्या ग्रंथपाल व्ही.एस. पाटील यांना मी विनंती करतो. नमस्ते सर. मी आज इथे आभार मानण्यासाठी उपस्थित आहे. बोला. आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ कळंबे तर्फे संचलित पद्मश्री डॉक्टर ग जाधव महाविद्यालय गगनबावडा IQAC आयोजित IPR फॉर कॉलेज टीचर्स म्हणजेच बौद्धिक संपदा हक्क शिक्षकांकरिता या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या कार्यशाळेसाठी उपस्थित असणारे कार्यक्रमाचे उद्घाटक व आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य सतीश देसाई सर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सचिव मान्य डॉक्टर विद्या देसाई मॅडम याही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते IPR कन्सल्टंट श्री अमित महाजन सर यांनी बौद्धिक संपदा हक्क या विषयावर अतिशय महत्वपूर्ण व सखोल अशी माहिती दिली. बौद्धिक संपदा हक्क म्हणजे काय, त्याचे प्रकार, याच्यामध्ये पेटंट, इंडस्ट्रियल डिझाईन, ट्रेडमार्क्स, कॉपीराईट याविषयी महत्वपूर्ण आणि सखोल अशी माहिती दिली. याशिवाय जे कोणी सेट किंवा नेटचा अभ्यास करत असतील त्यांना या व्याख्यानानंतर नक्कीच 4 गुण प्राप्त होतील अशी मी आशा व्यक्त करते. आणि इतकी महत्वपूर्ण माहिती आपल्या व्याख्यानातून मिळालेली आहे,
धन्यवाद सर आणि आपले मनापासून आभार मानते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर NV शाह सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले, त्यामुळेच अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकली, त्याबद्दल मी सरांचेही आभार मानते. याशिवाय IPSC समन्वयक डॉक्टर SS पानारी सर, NSS समन्वयक प्राध्यापक AS कांबळे सर, फराज सर उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच या कार्यशाळेसाठी इतर महाविद्यालयाचे उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मी आभार मानते व ही कार्यशाळा अध्यक्षांच्या परवानगीने संपन्न झाली असे जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. सहभागींना विनंती आहे की आपली चॅट बॉक्समध्ये प्रमाणपत्रासाठी फीडबॅकचा फॉर्म दिलेला आहे, तो आपण भरावा. प्रमाणपत्र आपल्यावरती ईमेलवरती प्राप्त होईल. सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार आणि ही कार्यशाळा संपल्याचे जाहीर करतो. धन्यवाद.